या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जम, 94 23 59 12 59. तुळजापूर महामार्गावर उळे ब्रिजवर एक टेम्पो पलटी. सोलापूर तुळजापूर महामार्गावर उळे ब्रिज जवळ एक टेम्पो पलटी झाल्यानं ट्रॅफिक जाम झाल्याचं चित्र दिसून येत आहे. हा अपघात आज अंदाजे दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडला असून टेम्पो डायरेक्ट डिवायडरला धडकून टेम्पो पलटी झाल्याचे चित्र दिसून येते. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून हा अपघात पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकताय. सोलापूर तुळजापूर या मार्गावरती उळे गावात एक कंटेनर पलटा झाल्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम झाला आहे. लहान गेलाय गाड्या महिन्याला क्रेन मत लगाओ अभी. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था. गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन. मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेला आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन. गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय. प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन. याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स. संपर्क विजयकुमार अंकम. मोबाईल क्रमांक 92 26 38 92 92. शाखा नंबर 1 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर. शाखा नंबर 2 SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड, कनाळे कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर सोलापूर.